स्पर्धेचे सर्व सुनील कदम यांचा इथे सन्मान झालाच पाहिजे। मी नितेश यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक मायेची उपदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सुनीलजी कदम या स्पर्धेचे सर्व एक संघटक या नात्यानं त्यांनी आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा वेल ऑर्गनाइज अशी ही स्पर्धा आपल्या भेटीस आणलेली आहे। असे सुनील कदम यांचे आपण हार्दिक स्वागत करूया। धन्यवाद। आणि त्यानंतर मात्र आपण वळणार आहोत मैदानाकडे आणि मैदानामध्ये सामना चालू झालेला आहे। या सामन्यासाठी पहिल्या सत्रामध्ये मी विनंती करणार आहे आमचे साथी समालोचक यश मापगावकर यांना। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर। आपण मॅच कडे पाहतोय ज्या पद्धतीने आजचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतंय, डोळ्याचं पारडं पडणारं ऑर्गनायझेशन आज साई क्रीडा मंडळ झारखंडच्या वतीनं पाहायला मिळतंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वस्यादिलक्ष्यं एकं नित्यविमलाचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। आजची स्पर्धा जर आपण पाहिली, जावेचा फटका आपण पाहतो, अगदी समोर चेंडू येईल, चेंडू येतो बाउंड लाईनच्या बाहेर, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका, 6 धावांसाठी षटकार। साई क्रीडा मंडळ झारखंड आयोजित या स्पर्धेतला हा पहिला षटकार या ठिकाणी आपण पाहतोय। अगदी जबरदस्त फटका, विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी समोर खेळलेला फटका आपण पाहतोय। रनअप मध्ये चुकताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल। सामना जर आपण पाहिला तर दोन संघाच्या दरम्यान ज्यामध्ये घसवट संघ या ठिकाणी उपस्थित होतोय, प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा जर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी अमरशक्ती खारपेडांबे या संघाला आपण पाहतोय। चेंडू ट्रॅव्हल करतोय, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे। आपण जर विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, त्याबरोबरीने डीप थर्डमॅनच्या दिशेने जर आपण विचार केला, लॉंग स्टॉप असेल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग च्या दिशेने केवळ 1 धाव तुम्हाला मिळेल। त्या दरम्यान जर आपण विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल। स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आपण सनीलला पाहतोय आणि या दरम्यान हा पुढचा चेंडू, जावेचा फटका आपण पाहतोय। कलात्मक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकतोय, शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि या स्पर्धेमध्ये मिळते पहिली विकेट डीजे। डीजे मास्टर, धन्यवाद। डीजे करण्यानं आपण ऐकतोय ज्या माध्यमातून या 4 दिवसांमध्ये आपल्याला एंटरटेन करण्याचं काम ते करतील। धावसंख्येचा आपण विचार केला तर षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये 12 धावा आल्या, 12 धावसंख्येवरती 1 विकेट त्याला मिळाली। अतिशय चांगली गोलंदाजी मी नक्की म्हणेन, कारण कमबॅक या ठिकाणी केलंय। कमबॅक होणं महत्त्वाचं होतं आणि ते कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय। सामन्याकडे जर आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करताना आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच घसवट संघाची प्रथमतः फलंदाजी करताना आपण या ठिकाणी पाहतोय ज्या माध्यमातून आज या मैदानावरती तो पाहुणा संघ म्हणून जरी आला असला तर नक्कीच एक सक्षम प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुद्धा असतील। आजचा दिवस जर आपण पाहिला तर श्रीरामनवमीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतोय। एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, जय श्रीराम हे नाव जरी आपल्या मुखातून उच्चार झाला तर एक वेगळी ऊर्जा ही नक्कीच आपल्याला मिळत असते आणि आज या ठिकाणी तो सर्वात मोठा जल्लोष प्रत्येक गावागावामध्ये पाहायला मिळेल। त्या श्रीरामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा। जावेचा फटका आपण पाहतो, बॅकफुट वरती शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने
जोपर्यंत फील्ड करेल अगदी तोपर्यंत फॅन्टॅस्टिक फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन. यासिन सर, जर आपण पाहिलं तर मैदानावरती रनिंग बिटवीन द विकेटवरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं असतं, कारण आपण अशा बऱ्याचशा मॅचेस पाहतो ज्यामध्ये अंतिम क्षणामध्ये निसरडा विजय निसरडा पराभव या गोष्टी आपण पाहिल्यात, त्यामुळे एक एक धाव महत्त्वाची आहे. जावेदचा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा, या ठिकाणी आपण ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये 2 सक्षम पंच या ठिकाणी आज या स्पर्धेसाठी पाहतोय. लेगअपारच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतो निशांत कडवे, तर मुख्य पंचांच्या या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण आज पाहतोय निखिल पाटील याला. यावेळेस मात्र कमबॅक करणारा चेंडू मात्र पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक वाईड्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. किंबहुना जर आपण गोलंदाजाचा विचार केला तर चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, ज्या पद्धतीने चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो, एक अचूक टप्पा आणि त्यावरती असणारी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेचा फटका आपण पाहतोय बॅक फुटवरती जरूर होता, चेंडू ट्रॅव्हल करतोय, बिहाइंड द विकेट मिळेल केवळ एक धाव. धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा धावफलकावरती या बनलेल्या पाहायला मिळतात. 17 कम्स अप अशा पद्धतीनं आपण धावफलकावरती असणारी ही धावसंख्या मैदानावरती पाहतोय, ज्या दरम्यान या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रणितचं षटक मैदानावरती सुरू आहे. ज्या वेळेचा फटका मात्र प्रोटेक्शन घेतलाय, एका स्लीप जरूर तैनात होती आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू केलाय. कम ऑन डीजे करा. डीजे मास्टर, आपण गीत ऐकलं, आज सर्वत्र जल्लोष असेल, प्रत्येक भारतीयाच्या तोंडावरती एक नाव नक्की असेल, जय श्रीराम. आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं श्रीराम यांचं चरित्र जर आपण आज अनुभवलं तर नक्कीच संघर्ष काय असावा. सकाळी उठल्यानंतर सिंहासनाच्या ऐवजी मिळालेला वनवास, नक्कीच एक प्रेरणादायी इतिहास आपल्यापर्यंत मी पोहोचवेन, ज्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपल्या मनातल्या रामाला कधी वनवास नाही मिळाला पाहिजे. सामन्याकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच प्रामुख्यानं गोलंदाजाचं अस्त्र जे आज मैदानावरील प्रणितच्या माध्यमातून आहे, हा पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडूवरती आपण पाहतोय अपील जरूर मैदानावरती झाली होती, पडल्यानंतर नक्कीच कॉम्पॅक्ट किती होता, इम्पॅक्ट काय झाला हे पाहण्याजोगं असताना या ठिकाणी चेंडू डिक्लेअर नक्कीच आपण जर विचार केला तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. एक आपण नक्कीच जर विचार केला तर एक स्लिप मैदानावरती आहे, ज्या ठिकाणी आपण प्रणितला पाहतोय, खारपेडांबे संघाचा एक प्रामुख्याचा खेळाडू. ज्यावेळेस मात्र आपण पाहतो लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांच्या या इशाऱ्यानंतर धावफलकावरती धाव अर्जित होईल. आमचे साथी गुणलेखक आज आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ज्यांचं नाव आहे निकेत सावणेकरला. आपण पाहतो आजच्या या 4 दिवसांमध्ये गुणलेखन त्याच्या माध्यमातून असेल. यावेळेचा फटका मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर बाउन्स करणारा चेंडू, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि मिळेल मात्र एक मात्र धाव. धावसंख्येचा आपण विचार केला, आपण अनालिसिस केलं तर 19 धावा धावफलकावरती बनल्यात आणि त्यानंतर मात्र 2 षटकांमधील जर आपण चेंडू पाहिले तर या ठिकाणी प्रामुख्यानं आपण जर विचार केला तर या षटकामधील चेंडू येणं शिल्लक असतील. लास्ट वन, एक मात्र चेंडू येणं बाकी आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रणितला गोलंदाजी करताना पाहतोय. या संघामधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा प्रणित. जावेदचा फटका आपण पाहतोय, समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे, ज्या माध्यमातून आपण या 2 षटकांचा बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला पाहतोय. धावसंख्येमध्ये 20 धावा या ठिकाणी स्कोरबुक वरती आल्यात. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले नसेल आणि क्षेत्ररक्षण आपल्याला विस्तारलेलं पाहायला मिळेल. 2 षटकांमध्ये 10ची सरासरी आपण पाहिली
ज्याच्यामध्ये आपण फॉल ऑन ऑफ द विकेट विषयी बोलूयात. सुरुवातीलाच आलेला फलंदाज सनील, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता, मात्र पॉईंट रिझनला एक चांगला झेल आपण पाहिला आणि तो मैदानावरतून परतले सुद्धा पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना प्रेम आणि त्या समवेत आपण प्रणयला पाहतोय. पंकजची विकेट गेल्यानंतर आलेले हे 2 फलंदाज आणि ज्या माध्यमातून आपण सलामीसाठी आल्या दोन्ही फलंदाजांना डगआउटमध्ये पाहतोय. कशा पद्धतीनं 2 षटकांमध्ये 20 आल्यात आणि 3 षटके येणं बाकी असतील. पाच षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये 2 षटक सामन्याकडे आपण पाहिलं. 2 षटकांनंतर 20 धावा बनलेल्या आपण पाहतोय. ऑफिशियल अंपायर निशांत कडवे आणि निखिल पाटील या स्पर्धेसाठी असणारी ही त्यांची भूमिका फार महत्त्वाची असेल, कारण आपण जर विचार केला तर एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी एक चांगल्या पंचांची आवश्यकता जरूर असते. कारण ज्या मॅचकडे आपण पाहतो ऑफिशियल अंपायर फार महत्त्वाचे असतात. एखादा डिसिजन जर चुकला तर पूर्णतः सामना गमावू शकतो, कारण पंच या सामन्यामध्ये अगदी सक्षम तटस्थ ही भूमिका घेताना पाहायला नक्की मिळतील. षटक क्रमांक आपण 3रा पाहतोय. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले नाही आहे, बॉलिंग पॉवर प्ले ठिकाणी नक्कीच सुरू केलेलं पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना गोलंदाज सज्ज. यावेळेचा पुलटॉ चेंडूवरती आउट ऑफ द कंट्रोल बॅट्समन 38च्या दरम्यान या ठिकाणी चांगला झेल मैदानावरती घेतलाय. नो डाऊट इट्स अ नॉकआउट. डीजे करण. जर आपण पाहिलं तर नक्कीच आज ज्या पद्धतीनं डीजे मास्टर आपल्याला एंटरटेन करतोय, आपण जर विचार केला तर एकविरा आईची पालखी जी वेरेगावच्या पायथ्याशी होती, चैत्र शुद्ध सप्तमीच्या दिवशी असणारी सर्वात मोठी पालखी आपण पाहिली आणि तिचा आशीर्वाद आहे म्हणून आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांचा आपण सामना करतोय. ग्राउंडवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच एक पुलटॉ चेंडूला खेळता आलं नाही. मॅक्झिमम 6 धावा या ठिकाणी घेता आल्या असत्या, प्रामुख्याने 20 धावा आल्यात आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. यावेळेचा फटका आपण पाहतोय. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता, पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने दरम्यानच्या दिशेने ट्रॅव्हल करताना आपण पाहिलं. धावसंख्येचा आपण विचार केला, आपण अनालिसिस करतोय की किती धावा मैदानावरती अपेक्षित आहेत. पहिला सामना पहिली मॅच या ठिकाणी सुरू असताना आपण गोलंदाजाला देखील पाहतोय. यावेळेचा फटका शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटला येतोय, फील्ड करण्याचा हा प्रयत्न देखील करतोय. मात्र असं असताना धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच 22 धावा. 22 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज आता मात्र या बॉलिंग पॉवर प्ले मध्ये प्रभावित करणारी कामगिरी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू खूप बाहेर पडलाय, खेळपट्टीच्या बाहेर म्हटल्यानंतर ॲज पर लॉ नंबर 21 या ठिकाणी अप्लाय केला जाईल आणि फ्री हिट मैदानावरती असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. मग चेंडू बाउन्सर असेल, बीमर असेल आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला दंडित केलं जाईल एका नो बॉल नंतर, प्रत्येक फ्री हिट नंतर. यावेळेचा फटका आपण फ्री हिट वरती आक्रमण आणि या ठिकाणी आपण पाहतो फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे झेल ग्राह्य नाही आहे. प्रामुख्याने एक चांगला प्रयत्न केला होता अमरशक्ती खारपेटामध्ये संघाला. जर आपण पाहिलं तर खारेपाट विभागामध्ये नावाजलेला एक सक्षम असा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर आपण विचार केला तर प्रत्येक मॅचची सिच्युएशन ज्या पद्धतीने बदलत्या, कमबॅक केलं जाईल का घसवड संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड केला, यू मिस, आय डेफिनेटली हिट हियर. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
गजबजला डोंगर परमेश माळी यांचा आवाज आपण ऐकला, ज्या परमेश माळींनी सुरुवात धौलापासून केली होती आणि नक्कीच बऱ्याच कमी कालावधीमध्ये ज्या गीतांच्या माध्यमातून त्यांचा आवाज अख्खा महाराष्ट्रभर पसरला, असं गीत या ठिकाणी डीजे मास्टर वाजवतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण मॅच मधली सिच्युएशन पाहिली तर पूर्णतः प्रभुत्व वर्चस्व प्रस्थापित केलंय, ते म्हणजेच अमरशक्ती खारपेडांबे संघानं. आज गसवड संघाला चांगलं परफॉर्मन्स करावा लागेल, ज्या माध्यमातून आपण जर विचार केला तर एक चांगली गोलंदाजी, एक चांगला इम्पॅक्ट. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं आपण नेहमी म्हणतो, आणि ज्या पद्धतीनं आज जर सुरुवात चांगली केली आहे, वेल बिगन इज अ हाफ डन असं देखील म्हटलं जातं. आणि प्रामुख्यानं या ठिकाणी आपण गोलंदाजाला देखील पाहतोय. ज्यावेळेचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर चकला होता, मात्र चांगला बॅकअप स्वतःच्याच माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रामुख्यानं आपण जर या सामन्यांचा विचार केला तर धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 25 धावा धावफलकावरती बनल्यात, जमल्यात सुद्धा. 25 कम्स अप, षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहिलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिला आपण पृथक्करण करूया. पहिल्या षटकामध्ये आवाज आपण ऐकला. ब्लाइंडेड असताना सुद्धा, दृष्टी नसताना सुद्धा गीत कंपोज केलं आणि गीत गायलं सुद्धा. अप्रतिम संगीत. पुन्हा एकदा वळूयात या मॅच कडे. जाबेचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय निश्चितच पंचांचा इशारा आपल्यापर्यंत लेट बट थेट वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. निखिल पाटील ऑफिशियल अंपायर आहेत आणि आपण अंपायर विषयी बोलूया. शंतनू आपण विचार केला तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक अंपायर आपल्याला पाहायला मिळाले. प्रामुख्याने आपण एक डान्सिंग अंपायर सुद्धा पाहिलाय, ज्याचं नाव शंकर धोत्रे आहे, ज्याला आपण सर्व गोटे अंपायर म्हणतो. अलिबागमध्ये प्रकाश अष्टमकर नावाचे सुद्धा अंपायर आहेत, जे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा फटका बँग ऑन 6, काउ कॉर्नरला क्लिअर केले, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. धपलकावरती आपण धावसंख्या पाहतो 37 धावा आल्यात. आता मात्र आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण हा एकमेव पवित्र आजमावला. यावेळेचा फटका आपण पाहतोय, चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बँग ऑन, बिग 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 6 डीजे.
जर पाहिलं या ठिकाणी 15 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला खेळाडू ज्याच्या बॅट मधून आपण पाहतो चंद्रकांत आज या मैदानावरती ज्या पद्धतीने तो पॅव्हिलियन एंड मधून सेट होऊन आलाय, एक चौकार आणि 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आलेत आणि आता मात्र पिकअप स्ट्रोक आपण या क्रिकेटमध्ये पाहतोय ज्या पद्धतीनं जबरदस्त खेळ तो करतोय, प्रामुख्याने कमबॅक करावं लागेल. आता मात्र गोलंदाजाला दबाव आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू यष्टांच्या वरून गेलाय का, यावेळेस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. आणि प्रामुख्याने आपण जर या सामन्याकडे पाहिलं तर प्रत्येक संघ जो या ठिकाणी प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्की 4 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा ज्याला आज सुरुवात होती आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चंद्रकांतच्या बॅटमधून आलेले यावेळचा झेल या ठिकाणी आपण पाहतोय ड्रॉप केलाय, माफ करा आपण त्याला आपण पाहतोय अपंत आणि चंद्रकांत ही जोडी या ठिकाणी मैदानावरती आहे आणि ज्या माध्यमातून आपण अपंतच्या बॅटमधून षटकार या ठिकाणी पाहिलेत. कमबॅक गोलंदाजाला करणं गरजेचं असेल कारण पूर्णतः शंतनू जर आपण मॅच पाहिली तर प्रेक्षकांना दुतर्फी सामना पाहायला आवडतो कारण खेळ ज्या पद्धतीने सुरू आहे एकतर्फीपणा नसला तरच मॅच मध्ये मजा येईल. यावेळचा चेंडू मात्र यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा क्लीन बोल्ड केलाय, खंबाव काढिया डीजे. तर आपण जीवन जगणार नाहीत. डीजे मास्टरचं मी कौतुक करणार, प्रत्येक गीतामध्ये व्हेरिएशन्स आहेत आणि त्यामुळे मी माहिती सुद्धा प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवतो. डीजे मास्टर करण धन्यवाद. यानंतर आपण बोलतो जतीनकडे. षटक क्रमांक अंतिम आहे, अंतिम षटकाचा थरार या ठिकाणी कशा पद्धतीने पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट जावेचा फटका आपण पाहतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करायचं होतं मात्र असा असताना चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर आणि वाईड +1 या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस बेनिफिटचा दावा या ठिकाणी निशांत कडवेचा इशारा पाहायला मिळतोय. बऱ्याच स्पर्धा गाजवणारा मुरुड क्रिकेटमध्ये असेल, अलिबाग टेनिस क्रिकेट असेल. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो. चेंडू व्हॉलंटियर्स तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या. साई झालकणचे व्हॉलंटियर्स तुम्हाला माझी सूचना असेल की आपण या ठिकाणी चेंडू लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे जेणेकरून आपल्याला वेळ वाचवता येईल कारण आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा मॅचेस तुम्ही ऑर्गनाईज केल्यात आणि त्यामुळे पूर्ण लॉट करणं त्यामध्ये वेळ वाचवणे फार महत्त्वाची बाब असेल. धन्यवाद. पहिला चेंडू खराब आलाय मात्र कमबॅकची अपेक्षा या खारपडांबे संघाकडून नक्की असेल. त्या दरम्यान मात्र ब्लास्ट पाहायला मिळतील का. सुरुवात अतिशय योग्य केली आहे. यावेळचा फटका आपण पुन्हा एकदा पाहतोय मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. या ठिकाणी आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला आणि निश्चितच त्या ठिकाणी मिळेल एकमात्र धाव. इट्स अन सिंगल 1 रन घोषित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो गेला होता आणि प्रामुख्याने अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल की डिक्लेअर झोनच्या दिशेने हा चेंडू आवडता आला नाही. स्वतःला चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेला आणि एकदा मैदानावरती मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर प्रामुख्याने ज्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट सुरू आहे एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना घसवट. यावेळचा फटका पुन्हा एकदा बिग अँड बँगॉल 6 षटकार. अपंत नावाचं वादळ आपण मैदानावरती पाहतो. प्रत्येक चेंडूला बाउंड लाईनच्या बाहेर मारतोय.
यावेळचा फटका. आता मात्र इलिव्हेशन किती आहे, चेंडू येईल का? तद दरम्यान मात्र मिस कॉल जरी असता तरी हा चेंडू हातामध्ये असता. मात्र प्रामुख्याने आपण या क्रिकेटमधली घटना पाहिल्यात. अशा घटना क्रिकेटला नवीन नाहीत यासिन सर. आपण अशा बऱ्याचशा फनी व्हिडिओज पाहतो ज्या माध्यमातून दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नसतं आणि कोणी एकमेकाला पाहत नाही, ज्यामुळे ॲक्सिडेंट मैदानावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतो विशेषमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एक चांगली कॅच सुद्धा मैदानावरती पाहायला मिळाली असती. मात्र टकराव होतोय. धावफलकावरती धावसंख्या या 2 धावांनिशी 56 अब तक 56. जाबेचा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉल लाईन वरती होता. क्षेत्ररक्षण करण्यामध्ये थोडीशी चूक झाली आणि त्या दरम्यान मात्र आपण जर विचार केला तर चुकीला माफी नाही. अशा पद्धतीने आपण पाहतो एका धावेला कन्वर्ट केलं गेलं 2 धावांमध्ये. या 2 फलंदाजांमध्ये असलेला आय कॉन्टॅक्ट आपण पाहतो शंतनू. ज्या पद्धतीने फिटनेसकडे आपण क्रिकेटमध्ये लक्ष देतो आणि अगदी योग्य पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स ज्या पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, नन अदर दॅन महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं. प्रामुख्याने महत्त्वाचं यावेळचा चेंडू लेगशिकच्या बाहेर जाईल का यासाठीच पंचांचा इशारा मैदानावरती पाहायला मिळतो. अंतिम षटक आहे. ज्या ठिकाणी षटकार केल्यानंतर जर अंपायरकडून डान्सिंग मुवमेंट पाहायला मिळाली तर शुभम ऋषभ गोंदले यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद. यावेळचा फटका फुलटॉस चेंडूला फुल टोललाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी डीप मिड विकेट काव कॉर्नरच्या मधून. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. सृष्टीमध्ये निळू फुले हा डायलॉग की नक्कीच बोलायचे, ज्यामध्ये आपण आनंद शिंदे यांचा आवाज ऐकतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय नक्की विकेट किपरचा वेध घेणारा पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्तीच्या दिशेनं पाहायला मिळतंय आणि 5 षटकांनंतर आपण जर विचार केला तर 5 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. निकेत सावणेकर आमच्यापर्यंत धावसंख्या पोहोचवतील. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 65 धावा तुम्हाला या ठिकाणी उभारायच्या आहेत. 65 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 66 धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत. एक चांगली सुरुवात नक्कीच आपण पाहतो या सामन्यानं झाली. अंत बला तो सब बला असं आपण नेहमी म्हणतो यासिन सर. तो अंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालाय. घसवट संघाचा कारण या पूर्ण विभागामध्ये तो संघ नवीन आहे. मात्र असं असताना एक चांगली कामगिरी अंतिम षटकांमध्ये आपण पाहिली, ज्या माध्यमातून आपण तर वैयक्तिक 30 धावांवरती नाबाद परततोय आणि एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आज आपण विचार केला तर प्रतिस्पर्धी अमरशक्ती कार्पेटांबे संघाला 66 धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत आणि अगदी त्या माध्यमातून आपण जर क्रिकेटकडे पाहिलं तर कोणाचं जमेल आणि कोणाचं बिघडेल याच्यावरती चर्चा सुरू राहील. 66 धावांसाठी कार्पेटांबे कशा पद्धतीनं कमबॅक करतोय हे आपण नक्की पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा बोलतो डीजे मास्टरकडे. धन्यवाद.
हेलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रामनवमीच्या सर्व रामभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साई क्रीडा मंडळ झारखंड आयोजित या स्पर्धेमध्ये आलेले सर्व क्रिकेट रसिक, सर्व मान्यवर, सर्व खेळाडू यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय सुनीलजी कदम या स्पर्धेचे सर्वा आणि त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मंडळी, किसनभाई कदम, सन्माननीय सरपंच प्रफुल्ल पाटील, सन्माननीय सदस्य प्रकाश शेठ पाटील, सन्माननीय शशिकांत नाईक, सन्माननीय प्रथमेश मोहिते, सन्माननीय मनोहर पाटील आणि सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सुनील कदम आणि साई क्रीडा मंडळ झारखंड यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि याच दरम्यान यानंतर होणारा सामना, या दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मंगळमूर्ती थळ आणि जाखमाता परहूरपाडा या दोन्ही संघादरम्यान हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक यश मापगावकर तिथे उपस्थित आहेत. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा विनंती की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. सन्माननीय मराठी उद्योगपती झारखंड RK फ्रेड सिस्टम आणि रिशा इम्पॅक्ट कंपनीचे मालक किसनभाई कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. यंग बॉईज घसवड विपक्ष प्रदीप पाटील पुरस्कृत अमर शक्ती खार बेडांबे या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. मी सन्माननीय किसनभाई कदम उर्फ भाई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचा आहे. हॅलो, त्या दरम्यान मंगलमूर्ती थळ आपला कर्णधार उपस्थित झाला नाहीये, तर त्यांना माझी विनंती असेल की आपला कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाठवा, जेणेकरून आपण या दुसऱ्या मॅचचा टॉस करून घेऊयात. ओव्हर टू कॉम्बॅक्स. चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर करण. तर मित्रांनो, सामना सुरू झालेला आहे आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे प्रेम अपना लीजिए पहला ओवर. राइट आर्म राउंड विकेट, इस मतलब शॉर्ट ऑन पुल करने की कोशिश, मगर शॉर्ट स्क्वायर की दिशा में फील्डर तैनात थे. जीतने के लिए 66 रनों की जरूरत. निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला. मात्र 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पथ पर.
जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद प्रेम की टप्पा खाने के बाद उछलती हुई कंधे की ऊंचाई तक उठी और बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। हॅलो, मंगलमुर्ती थळ या संघाला हा माझा अंतिम पुकार आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्ही जर उपस्थित झाला नाहीत तर मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि जी काही पेनल्टी असेल मात्र ती तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. कोणतीही बाब, कोणती सबब. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. या मॅचकडे आपण पाहतोय सन्माननीय उद्योजक यावेळेस उपस्थित होत आहेत. सन्मान्य किसनभाई कदम उपस्थित होतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करत आहोत. एका बाजूला आपण पाहतोय जाकमाता परुळपाडा, सन्माननीय किसनभाई कदम आहेत. 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय मंगलमुर्ती थळ संघाला, दुसऱ्या बाजूला आपण जाकमाता परुळपाडा संघाला पाहतोय. 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले नसणार आहे. टॉस आपण करतोय सन्माननीय मराठी उद्योजक यांच्या शुभ हस्ते. टॉस आपण जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये सुरुवातीला निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही का स्वीकारला आहात? अशी काय स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आहे? या मैदानावर आम्ही बरेच सामने खेळलोय आणि चेसिंग करताना इथे थोडीशी अडचण निर्माण होते, त्यासाठी आम्ही प्रथम फलंदाजी करतोय. तुमचं टार्गेट 5 षटकांमध्ये किती असेल? आम्ही 5 षटकांमध्ये 50+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बाजूला आपण पाहतोय मंगलमुर्ती थळ संघाचा कर्णधार, शुभेच्छा असतील. 5 षटकांची मॅच आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? पहिली आमची बॅटिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही 100% स्कोर करण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग येणार ओके, ठीक आहे. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे वळतोय. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद. धन्यवाद यश. दूसरा ओवर प्रगति पर सुनील के रूप में. हालांकि पहली गेंद पर सनील अपना पहला ओवर लेके आए हैं. पहले ओवर की समाप्ति के बाद हालांकि 2 रन स्कोर कार्ड पर थे, 1 विकेट के नुकसान पर. सनील के पहली गेंद पर चौका आया, मगर सनील ने बहुत ही अच्छा कमबैक किया. लाजवाब वापसी देखने को मिली. उसी बल्लेबाज को चलता किया है जतीन और कुंजन आउट होने के बाद प्रणीत और उनके साथी बल्लेबाज, नए बल्लेबाज रक्षित. देखिए अलग अलग तरह के नाम, थोड़ा सा कंफ्यूजन जरूर होता है. जी हाँ, इस मर्तबा सनील की बहुत ही बढ़िया गेंदबाजी. आउटसाइड दी ऑफ स्टंप वाइड यॉर्कर करने की कोशिश की. फुलर लेन जरूर थी. टप्पा खाने के बाद फिर से एक बार तेज तर्रार गेंद बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में. 15-20 कदमों का रनअप सनील का, राइट आर्म ओवर द विकेट. हाँ, इस मर्तबा देखिए जैसे वैसे खेला, मगर 30 गज के दायरे के ऊपर से खेला, उसका फायदा यहाँ पे मिलता हुआ. हवा में गेंद जरूर थी, मगर किसी भी फील्डर के लिए कैच टपकने का कोई मौका नहीं था. इस बीच बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 7 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. प्रणीत और रक्षित यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं. बायां हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर. प्रणीत हालांकि 2 गेंदों का सामना कर चुके हैं, मगर अब तक उन्होंने अपना खाता नहीं खोला. सनील की अगली गेंद. जी हां, इस मर्तबा जोरदार प्रहार तो किया है. हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा उठाया, हुक किया उस गेंद को, मगर डिक्लेयर जोन में गेंद. डिक्लेयर जोन अगर नहीं होता तो कम से कम 4 या 6 रन जरूर मिल सकते थे प्रणीत को, मगर 1 ही रन पर अब यहां पे संतोष करना पड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है. 8 रन स्कोर कार्ड पर. दूसरा ओवर प्रगति पथ पर सनील के रूप में. जी हां, स्लोवर वन करने की कोशिश और स्विच हिट लगाने का प्रयास. पहले ही मन बना लिया था बल्लेबाज ने, मगर स्लोवर वन गेंद थी, उसे एलिवेशन नहीं दे पाए. गेंद फिर से एक बार बिहाइंड विकेट.
डिक्लेयर जोन में जाती हुई। देखते देखते 2 ओवर की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। पहले ओवर में प्रेम ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी थी अपने टीम के लिए, मात्र 2 रन खर्च किए थे, एक बल्लेबाज को चलता किया था। सनील दूसरे ओवर में आए, सनील ने 9 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को सनील ने 7 रन खर्च किए, 2 बल्लेबाजों को चलता किया है। सनील के खाते में भी 1 विकेट, कुल मिला के 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। यह मैच अगर जीतना है तो 66 रन बनाने होंगे। बहुत ही मुश्किल काम जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं। हाफ ट्रैकर गेंद थी और क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उस गेंद को पुल करने का प्रयास था इस मर्तबा, मगर गेंद बल्ले के तकरीबन स्टीकर पर लगी थी और डीप स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी। जब तक वहां पे फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या हो चुकी है 10 रन। अगर इस मैच को जीतना है तो मुसलसल बड़े स्ट्रोक आपको लगाने होंगे। हर ओवर में कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो यहाँ पे मैच जीता जा सकता है। हालांकि ये बल्लेबाज भी जानते हैं मगर करे तो क्या करे, क्योंकि गेंदबाज बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों को परेशानी का सबब बन चुके हैं। इस बीच प्रेम आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। राइट आर्म राउंड विकेट, प्रणीत स्ट्राइकिंग एंड पर। इस मरतबा देखिए सबमरीन डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद नीची रही और विकेट कीपर अंपायर से कुछ यहां पे बातचीत कर रहे हैं। विकेट कीपर बिल्कुल सहमत नहीं है अंपायर जी के डिसीजन से, शायद मुझे ऐसा ही लग रहा है, ऐसा ही प्रतीत तो होता हुआ मैदान पर। मगर मैं दोस्तों याद दिलाना चाहूंगा, किसी भी खिलाड़ी ने इन दोनों भी अंपायर के साथ किसी भी तरह का डिस्कशन करना ये बहुत गैर जिम्मेदाराना होगा, क्योंकि मैं याद दिलाना चाहूंगा अलीबाग प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज रह चुके हैं निखिल पाटिल, जो कि स्ट्राइकिंग एंड पर अंपायरिंग कर रहे हैं और नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जी हाँ ये सही गेंद है, नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो अंपायरिंग कर रहे हैं निशांत कड़वे, वो मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो एक टूर्नामेंट रखा था उस टूर्नामेंट के मैन ऑफ द सीरीज रह चुके हैं। और अलीबाग प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का एक बाइक अपने नाम किया था निखिल पाटिल ने। मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट आयोजन किया था वहां पे मैन ऑफ द सीरीज का खिताब एक बाइक के रूप में निशांत कड़वे ने भी प्राप्त किया है, हासिल किया है। तो ये खिलाड़ी जानते हैं क्रिकेट क्या है, क्रिकेट का अभ्यास पूर्व बहुत अभ्यास किया है और उन्होंने खुद को क्रिकेट को खेला है, क्रिकेट को जिया है, और इसी वजह से उनके साथ बहस करना ये बहुत ही गलत बात होगी। तो इस बीच फिर से एक बार और ही बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। प्रणीत आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं प्रशांत, रक्षित का साथ निभाने के लिए। रक्षित 2 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जी हाँ, मगर बहुत ही बढ़िया गेंद प्रेम की ऑफ स्टंप पर वाइड यॉर्कर करने का प्रयास काफी हद तक यहां पे सफल होता हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम यहां से पिछड़ती हुई दिखाई दे रही है। प्रदीप पाटिल पुरस्कृत अमर शक्ति खार बेडाम्बे यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। 66 रन उन्हें यहां पे बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए। जी हाँ, इस मरतबा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, रन चुराना चाहते थे, विकेट कीपर चौकन्ने थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान रनों की संख्या देखिए मात्र 10 रन। दस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर। रक्षित आउट होने के बाद नए बल्लेबाज चिन्मय
नए बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं, मगर ये मैच बहुत ही नीरस होता हुआ। इस मैच को अगर जीतना है तो बल्लेबाजों को एक्स्ट्रा ऑर्डिनरी बल्लेबाजी करनी होगी। 66 रनों का यहां पे पीछा करते हुए ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज यहां पे गवा चुके हैं। जी हां, इस मरतबा लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद कट होकर गेंद लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। रनों की संख्या हो चुकी है 11 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर प्रेम के रूप में। जी हां, बहुत ही बढ़िया शॉट यहां पे देखने को मिला है। सामने पड़ी हुई गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेला, गेंद बल्ले के बीचों बीच और इसी के साथ हवाई रास्ते के साथ दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। बारह गेंदें बची है, 49 रनों की जरूरत और ये मैच अब गेंदबाजी करने वाली टीम के मजबूत पकड़ में नजर आ रही है। 11 गेंदें अब बची है, 49 रन यहां पे जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए जरूरी। इस बीच नए गेंदबाज आए हैं। प्रणय अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है प्रशांत। जी हां, फुल टॉस गेंद मगर उसे कारपेट के सहारे उतारा था डीप स्क्वायर लेग में। बहुत ही बढ़िया फील्डिंग। फिर से एक बार 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। 1-1 रन बनाकर अब ये मैच जीता नहीं जा सकता। हर ओवर में तकरीबन 24.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में 3 से 4 बड़े स्ट्रोक आना लाजमी हो चुका है। जी हां, अपने घुटने के बल गए थे मगर स्लोवर वन गेंद थी। गेंदबाज ने अपने उंगलियों को फेरा था, पेस को निकाल दिया था और इसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से चकमा खाते हुए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। विकेट कीपर सनीर की बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग यहां पे नजर आ रही है। बहुत ही चुस्त और फुर्तीले विकेट के पीछे। जी हां, इस पर दबाव उड़ाया। हवा में गेंद जरूर है, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा हो सकती थी। जी हां, सीमा रेखा के बाहर जो प्रेक्षक है उनके जरिए से इशारा आता हुआ उन्होंने दोनों हाथों को ऊपर किया है। इसका मतलब यह साफ है कि ये 6 रन मिलेंगे। से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 24 पर। 2 गेंदें अभी भी आना बाकी। आहा, वाह वाह वाह, मजा आ गया। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। फिर से एक बार ऑफ स्टंप पर शबल होकर उस गेंद के ऊपर पुल कर दिया है। पुल सक्सेसफुल। गेंद फिर से एक बार हवाई रास्ते के साथ सीमा पर लग चुके हैं। अब यहां पे 7 गेंदें और 36 रनों की जरूरत। इसी तरह से मुसलसल बड़े स्ट्रोक खेलने होंगे, लगातार छक्कों की झड़ी लगानी होगी। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद और बहुत ही अच्छा स्ट्रोक भी, मगर डिक्लेयर जोन में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 1 ही रन यहां पे मिलेगा। अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए 35 रनों की जरूरत।
चिन्मय के बल्ले से 2 छक्के और इसके पहले ओवर में 1 छक्का, यानी कुल मिला के 3 छक्के चिन्मय के बल्ले से हमें देखने को मिले। एकमात्र ऐसे बल्लेबाज है चिन्मय जो कि 6ठे नंबर पे आए हैं मगर गेंदबाजों के छक्के छुड़ा रहे हैं। इस तरह से अगर बल्लेबाजी ऊपरी क्रम के बल्लेबाजों के द्वारा होती तो ये चित्र कुछ अलग होता, ये मैच जीता जा सकता था। हालांकि अभी भी मैच जीता जा सकता है क्योंकि क्रिकेट बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है। उड़ाया है इस मरतबा वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, डीप कवर और वाइडिश में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी के साथ पहली गेंद पर शिकार किया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। जो बहुत ही असंभव यहाँ पे मुझे लग रहा है क्योंकि अब एक चमत्कार ही इस मैच को बचा सकता है। फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज, उसे खेला था डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। 1 रन बनाकर अब मात्र यहाँ पे औपचारिकता को कंप्लीट किया जाएगा, इसके अलावा कुछ भी नहीं होगा। आए हुए तमाम जो मेहमान हैं उन सारे मेहमानों का फिर से एक बार मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। ये देखिए यहाँ पे फिर से एक बार चिन्मय ने स्वागत किया है इस खिलाड़ी का। चिन्मय के बल्ले से आता हुआ ये 4था छक्का। बल्लेबाजी के रूप में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, हर एक गेंदबाज के छक्के छुड़ाए हैं। प्रेम के ऊपर भी हल्ला बॉल किया था, प्रणय के ओवर में 2 छक्के आए थे। आर्यन जो अंतिम ओवर लेके आए हैं उनके ऊपर भी हल्ला बॉल किया है। ये 4था छक्का चिन्मय के बल्ले से। चिन्मय पहुंचे 25 पर, मात्र 6 गेंदों का सामना किया है चिन्मय ने और 25 रन बनाकर 3 गेंदें अभी भी शेष। हालांकि यहां से हर गेंद के ऊपर छक्का आता है तब भी ये मैच बल्लेबाजों को जीतना नामुमकिन है। हाँ, मगर यहाँ पे चमत्कार अगर होता है, नो बॉल के ऊपर छक्का आता है तो कुछ यहाँ पे चेंजेस हमें देखने को मिल सकते हैं, बदलाव देखने को मिल सकता है। मगर ऐसे चमत्कार बार बार नहीं होते, इसीलिए तो कहा जाता है कि चमत्कार को नमस्कार। जी हाँ, इस मरतबा फुल किया जरूर मगर गेंद इस मरतबा बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। फिर से एक बार सनील वहां पे मौजूद थे। 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। अब मात्र 2 गेंदें बची है। रनों की संख्या हो चुकी है 39 रन, जीतने के लिए 27 रनों की जरूरत। जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार मगर आसमान की बुलंदी को छूकर गेंद लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। आपण पाहतोय मित्रांनो आपल्या व्यासपीठावरती RK फ्रेट सिस्टम या कंपनीचे मालक आणि त्याचप्रमाणे रिशा इम्पॅक्ट या कंपनीचे मालक, एक मराठी उद्योजक, जालगण या गावचे हिरे असं मी म्हणेन, कारण एक छोट्याशा गावामधून एक उंच भरारी घेतलेला हा तरुण सन्माननीय किसनभाई कदम अर्थात भाई या नावानं ज्यांना ओळखलं जातं ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आणि याच दरम्यान आपण पाहतोय औपचारिकता इथे संपलेली आहे आणि हा सामना जिंकलाय यंग बॉयज घसवड या संघाने। यंग बॉयज घसवड या संघाचे मनपूर्वक अभिनंदन।
आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील.